प्रणाम। आज जो व्हिडिओ मी बनवतोय तो बनवताना मला फार तारेवरची कसरत करावी लागते। माझा एक शब्द एक विधान जरी चुकलं तरी एकतर मला कायद्याच्या कचाट्यात मी सापडू शकतो, माझ्यावर खटला होऊ शकतो, बदनामीचा पण खटला होऊ शकतो, सरकारी खटला पण होऊ शकतो, किंवा एक ज्याला आपण लोकक्षोभ म्हणतात त्यालाही सामोरं जायला लागू शकतं। पण मी जे काही सांगणार आहे ते उद्या समजा SIT, CBI, पोलीस, CID काय ज्या सगळ्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडे हे प्रकरण गेलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही असा असा व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्या संदर्भामध्ये आम्हाला अधिक माहिती द्या, अधिक तपशील द्या। पुरावे आणि माहिती याच्यात फरक असतो। अंजली दमानिया या वाल्मिक कराडच्या संदर्भात, धनंजय मुंडेच्या संदर्भात अजितदादांना जे गोष्टी दिल्या त्यांनी त्या असं म्हणाल्या की मी 15 पुरावे दिले अजितदादांना। त्याच्यावर अजितदादांनी स्वतः आपले जे सहकारी आहेत त्यांना सांगितलं की त्यांनी पुरावे म्हणून काही दिलेले नाही, त्यांनी मला माहिती दिलेली आहे आणि त्यातली जवळजवळ 99% माहिती ही ऑलरेडी विविध वर्तमानपत्रात मीडियामध्ये आलेली आहे। ते फोटो आलेले आहेत, त्यांनी जे असं दिलंय मला की हा याच्याबरोबरचा फोटो, त्याच्याबरोबरचा फोटो, त्याच्याबरोबर ते सगळं आलेलं आहे। पण ठीक आहे, एक त्यांचा मान आहे, प्रक्षोभ आहे त्यांचा, तर म्हणून मी भेटलो त्यांना। हे अजितदादांनी त्यांच्या लोकांना सांगितलं की त्यांनी काही पुरावे वगैरे नाही दिले, त्यांनी माहिती आणि पुरावे याच्यामध्ये फरक आहे। पुरावा तो असतो जो कोर्टामध्ये सिद्ध करायला उपयोगी पडतो आणि माहिती ती असते जी कुठेतरी दिशा निर्देश करते। आता मी ना आजचा व्हिडिओ जो करतोय ना तो जीवावरचा खेळ आहे, जीवावरचा खेळ आहे। याचं कारण असं आहे की हा गौप्यस्फोट मी कसा करू शकलो, मला कुठून माहिती मिळाली। पत्रकाराला एक अभय असतं की बातमीचा सोर्स, माहितीचा सोर्स त्यांनी नाही सांगितला तरी अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत मान्यता आहे याला, की नाही तर तुम्हाला कोणी माहितीच देणार नाही ना। जर तुम्ही माहिती देणाऱ्याचंच नाव सांगायला लागलात तर कोण माहिती देईल तुम्हाला, कारण तुम्ही बिंदास आहात हो, पण त्याच्या जीवावर बेतेल त्याचं काय। तर त्यामुळे आज मी जे तुमच्याशी बोलतोय त्यातलं माझं पहिलं खतरनाक ठरू शकतं असं विधान आहे की धनंजय मुंडे यांची जी मीडिया टीम आहे आणि त्यांचे जे काही मीडियातले अंकित असे सहकारी आहेत आणि काही मीडियामधले चॅनल्स पण आहेत, सोशल मीडिया, YouTube, अमुक तमुक सगळे आहेत, त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे की ज्या पद्धतीने 1989 साली, किती साली, 1989 साली आनंद दिघे यांना श्रीधर खोपकर प्रकरणामध्ये गोवलं गेलं होतं, अटक झाली होती, 2 वर्ष ते तुरुंगात होते। पण त्यावेळेला अनिल थत्तेनी, माझे संबंध दिघे थत्ते असेच होते, तर अनिल थत्तेनी ज्या पद्धतीने तुरुंगात गेलेल्या 302 कलम लावलेल्या, त्यावेळेला असलेला टाळा लावलेल्या आनंद दिघे यांना धर्मवीर बनवलं, एक मोठं हौतात्म्य त्यांना दिलं आणि कसा तो एक ग्रेट आहे आणि त्यांनी जर केलाच असेल तर तो खून नाही, वध कसा आहे वगैरे वगैरे अशा तऱ्हेचं नॅरेटिव्ह नुसतं मांडलं नाही, लोकप्रिय केलं, इतकं अमर केलं। तर मीडिया टीम जी आहे आपल्या धनुभाऊंची, कोणीतरी मला माहिती दिल्याशिवाय त्यांच्या टीममधूनच कोणीतरी फुटल्याशिवाय तर मला कळणार नाही ना। हे त्याचं नाव घेतलं त्याला धनंजय उद्याच्या उद्या बाहेर काढतील किंवा काही त्याच्यावरही हल्ला होऊ शकेल।
तर वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये आता जो काही गदारोळ उठलाय त्याला छेद देण्याकरता वाल्मिक कराडलाच धर्मवीर किंवा धर्मयोद्धा बनवावा, त्याची आनंदीशी तुलना करावी, अशा तऱ्हेचा प्लॅन तयार, त्याचं इम्प्लिमेंटेशन बाकी आहे. माझं धर्मवीर या पुस्तकाची कॉपी देखील धनंजय मुंडेंच्या सोशल मीडिया टीमकडे आहे, त्याचा अभ्यास चालू आहे. त्या काळात मी काय काय केलं त्याचे सगळे तपशील मिळवले जात आहेत आणि त्या आधारे वाल्मिक कराडसाठी आपल्याला काही प्लॅन करता येतो का? धक्कादायक वाटतंय ना, धक्कादायक वाटतंय ना. पण तुम्हाला मी सांगतो की वाल्मिक कराडचं प्रकरण आणि आणखीन 2 प्रकरणांचा उल्लेख मी करणार आहे. या संदर्भामध्ये या धनंजय मुंडेंची जी सोशल मीडिया टीम आहे ती का साम्य शोधतीये, का त्यांना असं वाटतंय की वाल्मिक कराडला देखील धर्मवीर धर्मयोद्धा म्हणून आनंदीगेनं काढलं अनिल थत्तेनी बाहेर, जसं तसं करता येईल. थोडं मी विस्ताराने बोलतोय, कदाचित 30 मिनिटाच्या पलीकडे हा व्हिडिओ गेला तरी पेशन्स ठेवून बघा, शेवटी तुम्हाला धक्क्यावर धक्के बसणार आहेत. तुम्हाला आठवतं का की 1996 ला, आता वाल्मिक कराड हा विषय मी थोडा बाजूला ठेवतोय आणि वाल्मिक कराडच्या संदर्भामध्ये जसं आता वादळ उठलेलं आहे तसं वादळ यापूर्वी कोणत्या अशा मोठ्या माणसांच्या संदर्भात उठलं, खुनाचा आरोप झाला आणि पुढे त्याचं काय झालं, या संदर्भात तुमच्याशी आता बोलणार आहे. याचं कारण असं आहे की त्याच्याशिवाय वाल्मिक कराडचा धर्मवीर करण्याचा जो एकंदर प्लॅन आहे तो तुम्हाला समजणार नाही, किंवा वाल्मिक कराडची सुटका करण्यासाठी जे एक व्यूहरचना केली जाते ती समजणार नाही. तुम्हाला आठवत आहे का 1996 साली किती तारखेला आहे, 23 जुलै 1996 ला, किती 23 जुलै 1996 ला रमेश किणी याची आत्महत्या पुण्याच्या अलका टॉकीज मध्ये त्याचा मृतदेह सापडला. आत्महत्या हा विषय नंतरचा, मृतदेह सापडला आणि या रमेश किणीचं वाद चालू होता. तो आता तू नाव सांगितलं ना, हा, सुमंत शहा नावाचा बिल्डर आणि त्याचा बाप लक्ष्मीचंद शहा यांच्याशी वाद चालू होता आणि तीव्र स्वरूपात होता. आणि असा आरोप केला गेला की राज ठाकरेच्या संमतीने, आश्रयाने रमेश किणीचा मर्डर हा केला गेला आणि त्याला अलका टॉकीज मध्ये नेऊन टाकण्यात आलं. आता 96 साली जी मंडळी आता 40, 50, 60च्या पुढल्या असलेल्या प्रत्येकाला आठवत असेल की आज जशी अंजली दमानिया ही रोज प्रेस कॉन्फरन्स घेते, रोज त्या विषयावर काहीतरी नवे पुरावे देते असं म्हणतं. त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, व्हिडिओ नव्हते, पण हे फोटो बिटो त्यावेळेलाही होते. तर रमेश किणी प्रकरणामधला मुख्य आरोपी राज ठाकरे असं पुष्पा भावे रोज सांगायच्या. रोज त्यावेळेला ही वर्तमानपत्र जेवढी होती आणि होती ती सातत्याने राज ठाकरेला जेलमध्ये घाला, त्यांची तर मागणी होतीच, राज ठाकरेंना अटक करा, अशी रात्रंदिवस लावून धरलं होतं. सीबीआयची इन्क्वायरी, आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री होते त्यावेळेला, त्यावेळेला युती होती, भाजप सेना युती, त्यांचं सरकार होतं आणि राज ठाकरेची कारकीर्द बर्बाद होत होती. मी जवळ होतो त्या काळामध्ये जे सगळं घडत असताना. त्यामुळे राज ठाकरेची मनस्थिती कशी झाली होती, कसं त्याला घेरलं होतं, याचे खूप तपशील माझ्याकडे, तो वेगळा विषय. रमेश किणी हा विषयावर मी किती माहिती धक्कादायक देऊ शकतो तुम्हाला, कसं राजला गोवलं गेलं त्याच्यामध्ये. पण राज ठाकरेला सीबीआयला तोंड द्यावं लागलं, प्रचंड बदनामीला, किंवा राज ठाकरेची करिअर खतमच केली होती. पण मग राज ठाकरेचा दोष होता का? पुष्पा भावेंव्यतिरिक्त अनेक समाजवादी आणि इतर परिवारातले लोक रात्रंदिवस आता जसं वाल्मिक बद्दल बोलतात असं धनंजय मुंडेचे सोशल मीडियावाले दावा करतायत. सेम केस, त्याचा आका, या लक्ष्मण शहा आणि सुमंत शहा या बिल्डरचा आका कोण आहे
त्यावेळेला आकाश शब्द नव्हता, बॉस हा शब्द वापरत होता. राज ठाकरे, हा राज ठाकरेच्या सांगण्यावरून झालेला खून आहे. आठवा, जा गुगलवर. मी पण माझ्या डेट व्हेरिफिकेशन करता तर गुगलवर जाऊन सगळा इतिहास वाचला. सेम मोनस ऑपरेंडी विरोधकांची होती, जी आता वाल्मिक कराड बाबत आहे. आणि वाल्मिक कराडचं पुढे काय होणार हे पण मी सांगणार याच्याच आधारे. तर सीबीआय इन्क्वायरी बसली आणि 1998ला, सॉरी 1998ला सीबीआयनी राज ठाकरे याचं नाव या आरोपपत्रातून काढून टाका अशी शिफारस केली. आता त्यावेळेला केंद्र सरकारही आणि राज्य सरकारही हे ठाकरेंना अनुकूल होते आणि त्यामुळे लोकांनी असाही आरोप केला, पुष्पा भावे आणि यांनी, जशी अंजली म्हणते की 21 अधिकारी, ते तर म्हणतात 200 अधिकारी, ते संजय धस म्हणतात ना 200 अधिकारी, सुरेश धस, तर तसं 200 अधिकारी, तर तसं यांचंच सरकार, यांचंच हे वगैरे. तर राज ठाकरेला कसं सोडलं, सीबीआय विरुद्ध सुप्रीम कोर्टात का जात नाही. राज ठाकरेंच्या बद्दल घडलेली घटना त्याची आठवण मी देतोय, कारण धनंजय मुंडे यांची सोशल टीम, मीडिया टीम, त्यांचे मीडियाचे दलाल हे सगळे या अनुषंगाने अभ्यास करतायत. त्याच्या डिटेल्स माझ्याकडे आले, ते तुमच्याशी मी फक्त शेअर करतोय. त्याचे तपशील उद्या जर त्या सोशल मीडिया टीमशीही जर सीबीआय, CID आणि या सगळ्या न्यायालयीन चौकशी पण चालू आहे ना त्याची, त्या सगळ्यांनी केले तर धनंजय मुंडेंच्या सोशल टीममधले कोणी फुटले किंवा त्यांनी जर प्रामाणिकपणे कबूल केलं तर ते कशाचा अभ्यास करतायत. आनंद दिघेंचा करताच आहे, पण रमेश किणी प्रकरणामध्ये राज ठाकरेला कसं बदनाम केलं गेलं आणि तो निर्दोष सुटला. 98 साली सीबीआयने त्याला क्लीन चिट दिले. इतकंच नव्हे तर आता तू तारीख दिली ना मला, 2003 साली, बरोबर आहे, 2003 साली सुमंत शहा आणि त्याचा बाप हा जो लक्ष्मीचंद शहा यांना निर्दोष सोडलं कोर्टाने. अगदी वरच्या कोर्टापर्यंत गेले आणि निर्दोष सोडलं. आणि कोर्टाने निष्कर्ष असा काढला, जो या आपल्या संतोष देशमुखांबाबत निघाला नाही, पण त्यावेळेला निष्कर्ष असा काढला की राज ठाकरेंचा संबंध नाही, तो तर 98 सालीच खतम झाला, पण या दोघांचाही संबंध नाही. त्यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. कोणाचा? तो जो रमेश किणी होता त्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. हे पोलिसांचं व्हर्जन, हे सीबीआयचं व्हर्जन मान्य केलं आणि हे तिघही सुटले. केवढं गाजलेलं होतं काय सांगू, आताचं काहीच नाहीये. या वाल्मिक कराडचं काही नाही, इतकं राज ठाकरेचं घातलं होतं. आता मी म्हणतोय ना तुम्हाला की आनंद दिघेशी यांना जोडायचं आहे वाल्मिक कराडला. कोणाला? धनंजय मुंडे यांच्या टीमला. धनंजय मुंडे का टीममध्ये इंटरेस्ट घेतात ते वेगळं काही मी सांगायची गरज नाही, कारण तो त्यांचा खास माणूस होता. आणि प्रत्येक नेत्याचा, प्रत्येक म्हणलं मी आपद विपद काही म्हणालो नाहीये, प्रत्येक नेत्याचा, ऑलमोस्ट प्रत्येक मंत्र्याचा एक वाल्मिक कराड त्याच्या टीममध्ये असतोच. मला ज्याच्याकडे वाल्मिक कराड नाही असा मंत्री नाही तर नेता दाखवा. चॅलेंज आपला. विचारा ना, चौकशी करा ना, याचा वाल्मिक कराड कोण. फटाफट तो ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, ज्या जिल्ह्याचा मंत्री आहे, ज्या मतदारसंघातला आहे, लगेच सांगतील ना लोक. वाल्मिक कराड म्हणजे काय असतं? टीम मॅनेजर असतो. सर्व चांगल्या वाईट, दोन्ही चांगल्या वाईट, विधायक विध्वंसक, अशा सर्व कट कारस्थान, कृत्य सत्कृत्य, दान अनुदान, योजना, अंमलबजावणी या सगळ्याचा एक पडद्यामागचा सूत्रधार म्हणजे वाल्मिक कराड असतो. तो प्रत्येकाकडे असतो, अपवाद नाही. नका मला असं प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारू की हे नाही. सगळ्यात ते तुम्ही चौकशी करा, तुम्हाला मिळतील प्रत्येकाचे वाल्मिक कराड कोण हे कळेल. व्हॉट एव्हर इट इज. आता मी आनंद दिघ्यांचा उल्लेख करतोय याचं कारण आनंद दिघ्यांची क्रॉनॉलॉजी जी त्यांनी काढलेली आहे धनंजय मुंडेंच्या लोकांनी, आणि ती व्यवस्थित त्याचं एक ग्राफिक बनवलेलं आहे. कारण वाल्मिक कराडला त्याला आनंद दिघेसारखं धर्मवीर म्हणून बाहेर काढायचं आहे. त्यांनी काहीच केलं नाही असं सिद्ध करायचं. आता आनंद दिघेची क्रॉनॉलॉजी आपण बघूया. 21 एप्रिल 1989 श्रीधर खोपकरचा मर्डर झाला. मतं फुटली.
आणि आनंद दिघेंनी मुलाखत दिली नवाकाळला की गद्दारांना क्षमा नाही. ते तर वाक्य त्या धर्मवीर पिक्चरमध्ये वापरलं आहे, पण धर्मवीर पिक्चरमध्ये काही खोटंच लिहिलं आहे, सगळं दाखवलं आहे. तर 89ला 21 एप्रिलला त्याचा हे झाला. त्यानंतर 2 वर्ष आनंद तुरुंगामध्ये होता. याची पण तुलना धनंजयची टीम वाल्मिकशी करतेच आहे. 2 वर्ष आनंद होता. आता त्यातलं गंमत अशी आहे किंवा त्यातला एक चमत्कारिक भाग असा आहे की जो त्या टीमला माहिती नाही, पण मला माहिती आहे की या संपूर्ण काळात ही 2 वर्ष जो जेलमध्ये होता त्या काळामध्ये वसंत डावखरे जो उपसभापती होता विधान परिषदेचा, तो दर आठवड्याला जाऊन आनंदला जेलमध्ये भेटत होता. आनंदा कधीही जेलचं अन्न खायला लागलं नाही. त्याच्याकरता नाशिकमधून रोज डबा येत होता. माझ्या इतका मोठा साक्षीदार नसणार ना. दुसरी गोष्ट अशी की रात्री तो जेलरच्या गेस्ट रूममध्ये झोपत होता, एसी मध्ये. कोण? आनंद दिघे. या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. आता तुम्ही म्हणता ना याला काय सवलत दिली, त्याला काय लगेच ICUला कसं अल्पम ऍडमिट केलं, त्याचं पोट काय दुखतंय म्हणून तुम्ही त्याच्यावर टीका करता ना. हे सगळे मोठे लोक आहेत ना. अहो काही आता लालू बिल्लूंना तर बंगले दिले होते आणि बंगल्याला तुरुंग म्हणून घोषित करून नोकरा चाकरांसकट ते राहत होते, बायका पोरांसकट सुद्धा. तो सहाराचा सुब्रत तो किती वर्ष त्याच्याच बंगल्यामध्ये राहिला तुरुंगात म्हणून. आणि परदेशी डेलिगेशन्स पण यायची. हे फार कॉमन आहे आणि जे भारतभर आहे, जगभर आहे. आता नाही का, आता बायडनने आपल्याच पोराला माफ केलं. हाऊस अरेस्ट ते काय चालतात दुनियाभर. त्यामुळे वाल्मिक कराराचं होत आहे त्याची तुलना ते याच्याशी करू शकतात. सगळ्यात तुम्हाला माहिती आहे आनंद कसा सुटला? म्हणजे सुटला नाही बरं का, आनंद सुटला नाही. आनंद सुटला नाही. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की हा 1989 साली झालेला मर्डर, म्हणजे 90 आणि 2001 साली 26 ऑगस्टला आनंदचा मृत्यू झाला. 12 वर्ष. या 12 वर्षामध्ये त्या खटल्याचा निकाल लागला का? जो श्रीधर खोपकरचा मर्डरचा खटला भारतभर गाजला, ज्याच्याकरता आनंद दिघेला काय म्हणतात काय बाकीच ठेवलं नाही. याच्या वेळेला पुष्पा भावे होती. मला वाटतं आनंदच्या वेळेला मृणाल गोरे वगैरे एक टीम होती समाजवाद्यांची. तेच मागे लागले होते आनंदच्या. याला उचलला होताच नाही, याला फाशीच द्या. हे कोणाबद्दल? आनंद दिघेबद्दल. आता हे मागणी करतात ना, सेम केस होती. आनंदला फाशी द्या, फाशी द्या, त्याने खोपकरचा मर्डर केलाय, अमुक तमुक वगैरे वगैरे वगैरे. पण 12 वर्षानंतर आनंद दिघे निर्दोष सुटला असं जे धर्मवीर मध्ये दाखवलं ते खोटं आहे. अहो ती केस चाललीच नाही. त्या केसचा निकालच लागला नाही. आनंद दिघेचा मृत्यू झाला त्या दिवशी तो आरोपी होताच. कोर्टात निकालच नाही. 12 वर्ष. आपण आता वाल्मिक कराडचं बोलतो. मी वाल्मिक कराडच्या बाजूने बोलत नाही बरं का. बघत गैरसमज घेऊन माझ्यावर नका चढू. मी धनंजय मुंडेंच्या टीमनी केलेला अभ्यास माझ्याकडे आलेला आहे, कोणाकडून तरी लीक झालेला आहे, तो मी तुमच्याशी शेअर करतोय फक्त. हे सगळे मुद्दे आहेत ना, हे माझे नाहीच आहेत, हे धनंजय मुंडेच्या टीमचे आहेत आणि मी धनंजय मुंडेच्या टीमचे आहेत असं म्हणालो. त्याला आणखीन कोणाचा सपोर्ट आहे ते मी पुढे सांगेन एंडला तुम्हाला, मग तुम्ही खरे हजर आहात. 12 वर्षात खटल्याचा निकाल नाही आनंदच्या. ज्या दिवशी आनंदला पकडायला लोक येणार होते, आदल्या रात्री आम्ही बरोबर होतो. आता त्याला ज्या दिवशी पकडलं तर आनंदला पकडलं त्यावेळेला आम्ही बरोबर होतो. मी, अरुण, अरविंद आणि वगैरे नंदू वगैरे. आणि आनंद मला म्हणाला की आमच्या लोकांनी त्या श्रीधर खोपकरचा मर्डर केलेला आहे आता, तर आज मला उचलणार आहे पोलीस कमिशनर. ते कळवून मिळवून होतं. आपण म्हणतो ना की पोलीस त्यांच्याशी संगनमत असतात, पोलीस त्यांना कसं कळवतात, पोलिसांना ते कुठे माहिती असतं ना. अहो दाऊद कुठे हे सुद्धा आपल्या पोलिसांना माहिती आहे. आणि याला मी साक्ष कोणाची काढतो? इंटेलिजन्स ब्युरोच्या चीफची काढतो. अहो गणेश नाईक वगैरेंना मी मोठमोठ्या आकांक्षी बोलताना बघितलेलं आहे. अहो याला त्रास देऊ नका, त्याला तुम्ही 5 कोटी मागितलेत, 1-2-5 कोटीमध्ये मिटवा वगैरे असे नेते फोन करताना मी बघितलेत. सगळ्या बाप गँगस्टरशी बोलताना सगळ्या बऱ्याच नेत्यांना मी पाहिलेलं 1-2. आणि वर मला सांगतात आपला ऐकतो बरं का तो, 5 कोटी मागितले होते, आपण 1 कोटी त्याला सेटल करून दिले. त्याचं काय त्यांना लाज वाटते अशातली गोष्ट नाही. आता इथे आनंद दिघेला सगळ्यात मोठी मदत हा खटला 12 वर्ष रेंगाळण्यात जर कुणी केली असेल
त्या माणसाचं नाव आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे, त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे, त्या महान माणसाचं नाव आहे शरद पवार. विचारा, कुणाला विचारा. वसंतराव खरेचा मुलगा आहे निरंजन, कशाला आनंद दिघेचे सहकारी आहेत की अजून? विचारा ना त्यांना की 12 वर्ष हा खटला रेंगाळला कोणामुळे? हा 12 वर्ष खटला चर्चेचंच कसा नाही, आणि 2 वर्षांनी आनंदला बेल मिळाला. परत त्याच्यातही गमत अशी की तुम्ही म्हणता ना त्याला अमुक केलं तमुक केलं, हे मी सगळं माझं नाही सांगत आहे, हे मी त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी ज्या जमवल्या आहेत ना त्याचा स्फोट करतोय. माझा अजून वेगळा आहे, त्याचा व्हिडिओ वेगळा येणार आहे. या सगळ्यावर माझी आणखीन कडी आहे. ते तो तुम्ही म्हणजे काय म्हणाल की म्हणाल ये व्यासपीठावर आणि बोल आता हे सगळं आम्हाला आमने सामने प्रश्न विचारायचे तुला असं म्हणाल. याच्यामध्ये 12 वर्ष खटला हे सोडा, त्याला जेव्हा जामीन मिळाला ना तो जामीन त्याच्या प्रकृतीकरता नाही मिळाला. आय एम द विटनेस. त्याची आई आजारी आहे, कोणाची? आनंदची, असं दाखवून त्याला आईच्या आजाराच्या उपचाराकरता पहिल्यांदा 4 महिने जामीन मिळाला. आणि अनिल तांबे म्हणून डॉक्टर हार्ट स्पेशालिस्ट आहेत, आमचेच मित्र आहेत, आनंदचेही ते मित्र आणि सल्लागार होते. त्याला सांगायचे सिगरेट पिऊ नको, हे करू नको, खूप चांगले मित्र होते. अनिल तांबेंनी त्याच्या आईला ॲडमिट करून घेतलं आणि रिपोर्ट दिला किती क्रिटिकल आहे, आणि मग त्या आधारे रिपोर्टच्या आधारे आनंदला 2 वर्षानंतर जामीन, तोही या सगळ्या शरद पवार वसंतराव खरे सगळ्यांच्या पुण्याईमुळे मॅनेज झाला आणि दिला. 2 वर्षानंतर आनंद बाहेर आला. तर त्याच्यातली आणखीन एक पोट गंमत, खरं सांगू नये अशी गोष्ट, पण आनंदची आईकडे मी भेटायला जायचो नेहमी तिला, आनंदची आई होती त्यामुळे. तर दरवेळी मी गेलो की ती काय काकुळी त्याला येऊन मला म्हणायची की अरे बाबा त्याला जामीन मिळालाय म्हणून तुम्ही इथे अडकवलं, मला काही नाही झालेलं, मी चांगली ठणठणीत आहे, मला जाऊ द्या ना घरी, मला या हॉस्पिटलच्या 4 खोल्यांमध्ये फार कंटाळा येतो. मी म्हणायचो नाही आई कसं आहे की तुम्हाला बाहेर सोडलं हॉस्पिटलच्या, तुम्ही बऱ्याच असाल की त्याचा जामीन रद्द होईल, तो पुरत तुरुंगात जाईल आनंद, तुम्हाला चालणार आहे का? नाही ना, तुम्ही हॉस्पिटलमध्ये राहा, सगळी काळजी घेतो तुमचा अनिल तांबे, तुम्ही कशाला चिंता करता, जोपर्यंत तुम्ही आता तोपर्यंतच त्याला जामीन आहे, तर मग तुम्ही नाही बाहेर पडायचं. अरे अक्षरशः रडायच्या त्या की अरे मला घेऊन जा ना इथून, मला त्रास होतो. आनंदला म्हणायचो की काही इलाज नाही रे, त्यांचं रडणं बघताना मला असं वाटतं यांना घेऊन जावं. अनिल तांब्याने मी म्हटलं की तुम्ही कागदोपत्री दाखवा ना त्यांना इथे ठेवलेलं, जाऊ द्या ना घरी जरा, काही चालतं हो. एक अशा जेलच्या गोष्टी म्हणून मला व्हिडिओ करायला सांगितला तर जेलमधल्या लोकांच्या असल्या गोष्टी सांगेन, तुम्ही वेडेच व्हाल. आता हा व्हिडिओ मोठा होणार आहे हे नक्की आहे, पण तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजून त्यातला खरा भाग बाकीच आहे. व्हॉट एव्हर इट इज. पण आनंदला ज्या दिवशी अटक करायला आले ना त्या दिवशी आनंदला मी सांगितलं, तो जरा विचलित होता. तो म्हणाला मी काही त्यांना ठार मारा असं सांगितलं नव्हतं श्रीधर खोपकरला. मी नवाकाळला मुलाखत दिली होती आणि ती माझ्यासमोर दिली, तेव्हा मी आनंदला बोललो आनंद ही मुलाखत देऊ नको, या बबन कांबळेचा फायदा आहे, नवाकाळचा फायदा आहे, हेडलाईन एवढी मोठी सनसनाटी, गुन्ह्याला क्षमा नाही, देहांत प्रायश्चित्त नव्हता पण काहीतरी असंच प्रायश्चित्त मिळणारच. म्हटलं हे तुझ्या अंगाशी येणार, उद्या तुझी पोरं त्याचे हातपाय तोडतील आणि तुला अटक होईल. आणि खरंच तसं झालं ना. आता कसं आहे ना की हा जो आका बाका टाका माका काका असतो ना, तो दरवेळेला तसंच सांगतो असं नाही. माझ्यावर ज्यांनी हल्ले केले, ज्यांच्या सांगण्यावरून केले, त्यांच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा असं झालं की खालच्या लोकांना फक्त दहशत निर्माण करायला सांगितली होती, पण दहशत निर्माण करताना मी प्रतिकार केला तर माझ्यावर हल्ला झाला, मला रक्तमवाळ केलं त्याने. मी काय केलं तो वेगळा विषय आहे, घेतलाय. पण दरवेळेला मारा असं नसं सांगितलं, पण ते तिथे गेल्यानंतर जी सिच्युएशन डेव्हलप होते त्याच्यामध्ये काही वेळा मारली जातात माणसं. खोपकर मारला जाणारच नव्हता. खोपकर मला वाटतं एका टेलरच्या दुकानामध्ये काहीतरी चर्चा का गप्पा मारत बसला होता. याची पोरं आली, त्यांची नावं पण आहेत ती सगळी, तेही आता खटला मला वाटतं मागून निर्दोषच सुटले, मला वाटतं तेही राहिले, ते 8-10 वर्ष राहिले आतमध्ये, आनंद 2 वर्ष राहिला. आणि दरम्यान तो धर्मवीर झाला. ते पुस्तक त्यावेळेला 5 लाख गेलं, पोथीसारख्या लोकांच्या घराघरात. त्या पुस्तकाचा अभ्यास धनुची टीम करते की कशा रीतीने प्रोजेक्शन केलं आहे, आपल्याला याचं कसं. आता तुम्हाला आता माझ्याकडे आहेत ते कागदपत्र, पण आता 24 मिनिटं झाली, काय काय वेळ घेणार. 29 मिनिटानंतरही चालू ठेवायचं आहे मला, किती होऊ दे, नाही तर बघायचं तर बघते, नाही नाही बघणार मरू दे, ज्यांना बघायचं ते बघते. तर त्या ह्याचे पॉझिटिव्ह मुद्दे त्याने आतापर्यंत कसं कसं केलं आहे, काय केलं आहे, चांगलं केलं आहे, त्यालाही धर्मवीर ठरवायचं आहे ना. ते त्याची पॉझिटिव्ह पॉईंट गोळा करणं चालू आहे धनुच्या टीम. मी धनुचं नाव घेतोय ना, धनुभाऊचं घेतोय ना, मग धनुभाऊचं नाव घेतो याचा अर्थ त्यांनी मर्डर केला त्याच्या सांगण्यावरून केला असं नाही ना म्हणालो मी.
मी वाल्मिकच्या कराडच्या सुद्धा सांगण्यावरून केला असं म्हणत नाहीये. अजून जाऊ दे, कोर्टात आहे प्रकरण, कोर्टाला बघू दे ना, सीबीआयला बघू दे. पण आनंद दिघेने काही मारा म्हणून नव्हतं ठार, त्या पोरांनीच गेले आणि तावातावाने त्याला फटके देताना बसले घावन, तो मेला तिथे. आनंदी नव्हतं सांगितलं मारा. भाषा आहे. दत्ता सामांनी माझ्यासमोर किती लोकांच्या संदर्भात सांगितलं हातपाय तोडून ये. कुणी? दत्ता सामांनी. किमान 50 लोकांचे हातपाय तोडायचे आदेश तर माझ्यासमोर दिले. त्या बोराडे बिराडे, आता बिचारे बोराडे गेले, त्यांचे तळेकर वगैरे कितीतरी दत्ता सामंतांचे लोक अजून हयात आहेत. त्यांना विचारा ना डॉक्टरची. अरे दत्ताजी साळवी आपले भारतीय कामगार सेनेचे होते, त्यांच्याही बरोबर मी काम केलंय. त्यांची भाषा काय असायची? हातपाय तोडून या. इथं तर त्यांनी माझेच हातपाय तोडायला माणसं पाठवली होती. कोणी? दत्ताजी साळवींनी. का? तुम्ही त्यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव नाही घेतलं, पण बाळासाहेबांनीच मला सांगितलं होतं. तर तो भाग वेगळा. पण इथे त्याला मारूनच टाकला ना. तो मारणार नव्हता, मारायचं नव्हतंच त्याला. तर तो काहीतरी हे करायला गेला, याने घाव घातला, तो वर्मी लागला, तो मेला. पण आनंदने त्याला मारा नव्हतं सांगितलं, ठार. म्हणजे आका बाका काका म्हणून आनंदला सॉलिड बदनाम केलं या लोकांनी. खूप त्याची चर्चा केली, मीडिया तुटून पडला. आम्ही धर्मवीर केला तर हा कसला धर्मवीर वगैरे असं झालं खूप. आता काळ झाला, एवढी वर्ष झाली. तो गेला 26 ऑगस्ट 2001ला, आता 24 वर्ष त्याला जाऊन झाली. तो उदय निरगुडकर आहे ना, तो मला नेहमी काय म्हणतो माहिती आहे, अनिलजी मरताना जर तुम्हाला आयुष्यातली जर पाप आठवली आणि तेवढा वेळ मिळाला मरण्यापूर्वी तुम्हाला, तर तुम्हाला एक पाप नक्की आठवेल की तुम्ही आनंद दिघे नावाचा माणूस खून करून आत गेला, त्याला धर्मवीर म्हणून बाहेर काढला. हे तुम्हाला नक्की आठवेल. असं शाप दिल्यासारखं मला तो उदय निरगुडकर नेहमी म्हणत असतो. राजे पण मला एकदा म्हणाल की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं गुन्हेगारी कृत्य म्हणजे तुम्ही आत गेलेल्या याला धर्मवीर म्हणून बाहेर काढला. पण इथे आता या ठिकाणी जे आहे ते आनंदच्या संदर्भात ज्या घटना घडल्या त्यात त्याला किती बदनाम केला, तरी देखील तो धर्मवीर झाला. एवढंच नव्हे तर आफ्टर बाळासाहेब हू पर्यंत नेला. आता वेगळं आम्ही केलेली किमया होती. आता धनुची टीम काय करणार आहे मला माहिती नाही. तर आणखीन एक नाव आहे, हे महाराष्ट्रातलं प्रचंड खळबळ उडून देणार असं तो मर्डर आहे. आणि त्यात फार मोठ्या एका माणसाचं नाव गोळलेलं आहे, जो मंत्री पण होता. आणि आता त्या मंत्र्याचं आणखीन उपपद सांगितलं की तुम्ही म्हणाल मग नाव सांग ना, एवढं सगळं इनडायरेक्टली बोलतो. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड हा विषय धनुभाऊ कसे हातात आहेत, तर ते त्याला धर्मवीर म्हणूनच बाहेर काढण्याच्या मागे आहेत. तो एक पुण्यात्मा आहे, पापात्मा नाही आहे. ही नॅरेटिव्ह मांडण्याची तयारी चालू आहे. त्याचे तपशील माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्या निमित्ताने मी सांगितलं की आनंदच्या संदर्भातही असे निगेटिव्ह तपशील आले होते. राज ठाकरेला तर एवढा बदनाम केला, मी तुम्हाला सांगू. राज एक दिवस इतका व्यथित झाला होता, तो म्हणून माझा काही संबंध नाही. त्यांचं बिल्डर घरमालक आणि हे यांचा वाद जागा खाली करण्यावरूनचा. मला फक्त एवढंच झालं की मला त्यांनी सांगितलं की हा ऐकत नाहीये अमुक तुमुक वगैरे वगैरे. मी फक्त एवढंच म्हणालो की त्याला म्हणालो म्हणे की हट्टीपणा करू नको, तुला देत आहेत तुझ्या पसंतीने संमतीने देत आहेत सगळं, तर तू एक कर. याच्या पलीकडे बोलणंच नाही. तो म्हणाला माझा संबंधच नाही, मी दबाव आणला वगैरे खोटंच आहे. कोण म्हणाला? राज ठाकरे. तो म्हणाला ही चिकटवली स्टोरी ना एवढी चालवली. तो म्हणा कधी कधी ना हे सगळी बदनामी पाहिली आणि बाळासाहेबांना त्याच्यामुळे खूप ऑकवर्ड वाटतं. मनोहर जोशी वगैरे ठीक आहे, त्यांना आनंद व्हायचा राज ठाकरेची परस्पर वाजवली जाते म्हणून. पण तो म्हणजे जीव द्यावासा वाटतो कधी कधी. काहीच नाही माझा संबंध, मी काय त्या लक्ष्मीकांत तो काय हे, आणि त्यांना काही सांगितलं नाही तुम्ही याला काही करा वगैरे, आणि केलं नाही ते पण सांगतात मला. आणि कोर्टात शेवटी सिद्ध झालं की हार्ट अटॅक येऊन तो गेला. सीबीआयने तर राजला आधीच सोडून दिलं. आणि नंतर हे पण निर्दोष सुटले ना. कोण रे मग परत विसरतो, सुमंत शहा आणि लक्ष्मीकांत शहा, ते निर्दोष सुटले हो, नाही का. तर आता यांचं नॅरेटिव्ह असं आहे की हा आमचा वाल्मिक कराड देखील काही नाही. हा ठीक आहे ना, जे उद्योग सगळ्यांचे वाल्मिक कराड करतात ते उद्योग तो करत होता. फायनान्शियल मॅनेजमेंट करत होता, टेंडरपासून सगळीकडे हस्तक्षेप करत होता. आता त्याची ही बायको ती बायको, तिच्या नावावर हे याच्या नावावर हे. निम्म्या मंत्र्यांच्या बायका आहेत 2, निम्म्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बायका आहेत 2-3, महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निम्म्या 2-3 असतील. अहो तपशील द्यायला बसलं ना तर माझा मर्डर व्हायला वेळ लागणार नाही नावानिशी. अहो मी मंत्र्यांच्या मैत्रिणीमध्ये 50 आठवडे बाळासाहेबांकडे छापील लिहित होतो, नावं देऊन कोण मंत्री कोण बायका.
तो विषय वेगळा आहे. आत्ता मी तुम्हाला सांगतो की ह्या प्रॉपर्टी अशा असतातच, आणि मंत्री जर 1000 करोड कमवत असेल तर त्या आकाचा बाका आणि बाकाचा टाका आणि टाकाचा काका 100 कोटी तर कमवतोच ना. हा कमवतो एवढे, त्याच्याबद्दल बोलता तुम्ही, त्याची बायकोची 36 एकर घेतली, याची तिकडे घेतली, पण त्याचा जो आका आहे किंवा गॉडफादर आहे त्याच्या प्रॉपर्टीची चौकशी करा ना मग तुम्ही. ती नाही करत आहे. आता त्याच्यात गोची आहे परत. याचं कारण असं आहे की वाल्मिक कराडला अटक करणं सोपं आहे. बरं, त्यांना ना अटक करताना सांगितलं जातं की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कोर्टातून निर्दोष सुटा याची व्यवस्था केलेली आहे, जेलमध्ये पण तुम्हाला काही त्रास होणार नाही. तो मध्ये पकडला रे, पुण्याला तो पकडला बघ, ह्याच्यातला एक आरोपी, तो 2-3 वर्ष तिकडे ह्याच्यातच ससूनमध्येच असायचं बघ, त्याचं नाव काय, 2-3 वर्ष तो ससूनमध्येच होता, आणि सगळे डॉक्टर सगळे फितूरच होते त्याला. हा, आणि असा रॅन्डमली तो बाहेर भटकून वगैरे यायचा, हे करून यायचा. मी स्वतः पाहिलंय न्यू इयर पार्टीला मी 5 स्टार हॉटेलमध्ये फिरताना, की जे जेलमध्ये आहेत अधिकृतपणे गँगस्टर, ते त्या पार्टीमध्ये भेटायचे ना, दिसायचे. आणि माझे मित्रच मला सांगितलं, हा तो एक गोल्डन गँगचा बाब्या होता, मी एकदा सेंटर त्यावेळेला होतो, त्याच्यामध्ये पार्टीला गेलो होतो. हेस, एका ठिकाणी भरपूर क्राऊड दिसला. म्हटलं कोण आहे रे तिथे, कोण नेता आहे, कोण मंत्री आहे? कोण मंत्री नाही, तो गोल्डन गँगचा बाब्या आलाय तिथे. अरे म्हणजे तो आधारवाडी जेलमध्ये. हो ना म्हणे, तो दिवसा जेलमध्ये असतो, रात्री असं मोज मजा मस्ती करायला बाहेर पडतो. असे शेकडो गुंड तुम्हाला न्यू इयरच्या पार्टीत पण दिसतील. हे सगळं वेगळं जग आहे हो, तुमच्या आकलना पलीकडचं आहे. फक्त आता मला तेवढंच तुम्हाला सांगायचं होतं की वाल्मिक कराड धर्मवीर किंवा धर्मयोद्धा म्हणून कसा हे बाहेर काढतात याच्याबद्दल माझ्या मनात कुतूहल आहे. काय प्रकारे त्याचे गुणगान सुरू होतं ते दिसेल तुम्हाला, आता दिसेल लवकरच. आता एक शेवटचा मुद्दा आता घेतो आणि पुढे दुसरा व्हिडिओ बनवीन मी, कारण किती मिनटं झाली रे, झाली 32 मिनटं झाली, फार झाला. आता मी थांबवतो, परत करीन ना मी तुम्हाला. माझ्याकडे याचे काहीच नाही, अशी हा ट्रेलर आहे, स्फोटक माहिती आहे, सांगेन मी तुम्हाला, नावानिशी सांगेन. वाल्मिक कराडला आतमध्ये टाकलेलं जरी असलं तरी देखील, आणि लोकाग्रहास्तव हल्ली बऱ्याचशा गोष्टी होतात, तसं त्याला जरी रिलेट केलेलं असलं तरी देखील आनंदचा तर खटलाच झाला नाही, कधी संपलाच नाही. राजला तर निर्दोषच सोडलं 2 वर्षांनी. राजला निर्दोष होताच तो. यालाही 2 वर्षांनी CBI वगैरेने क्लीन चिट दिली, आश्चर्य मानू नका. त्या राठोडला मिळाली ना, संजय राठोड ना, की मुलीने आत्महत्या केली, तिचे 200 व्हॉट्सअप याच्याबरोबर, 500 प्रेमपत्र, तिची धमकी आला की मी तू अमुक नाही केलं तर हे करीन आत्महत्या, तरी तिने आत्महत्या केली. आणि सिद्ध झालं काय, दारू पिऊन ती खाली पडली आणि म्हणून मेली. संजय राठोड मंत्रिपदात, कारण त्याच्या मागे मोठं पाठबळ आहे. यांनाही काही होणार नाहीये. ते 4 खालची पोरं असतात ना, ती जेलमध्ये, त्यांनाही जन्मठेप होणार नाही. ते 7, 10, 15 वर्ष राहतील. अरे त्या काळामध्ये यांची अशी काळजी घेतली जाते की ते जिवंत आणि आस्थान मिळणार नाही. आता या मोठ्या गँगस्टरचे जे गुन्हेगार स्वतःवर आरोप घेतात, तुम्हाला काय वाटतं, हे लॉरेन्स बिश्नोईचे वगैरे लोक पकडले जातात, जेलमध्ये जातात, कोणा जन्मठेप होते, कोणी 7 वर्ष होतो, 10 वर्ष होतो, त्यांचे घरदारचे वाऱ्यावर पडतात. अरे हे त्यांना 10,000 देत असतील तर वरतून त्यांना गँगस्टर लाख लाख रुपये देतात महिन्याला, फॅमिलीला पोसायला. जेलमध्ये परत ते भारीच असतात. जाऊ दे, तो विषय मी भरकटत नाही. एवढंच सांगतो की धनंजय मुंडे या विषयामध्ये डायरेक्ट कनेक्ट करताच येणार नाही कोणाला. हां, आता कसं आहे ना की अजितदादांचा तो दत्तक पुत्र आहे आणि फडणवीसांचा मानस पुत्र आहे. मी बोललो हे वाक्य, पंकजा मुंडेला शह द्यायला आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व करायला त्यांना हवाय धनंजय मुंडे. मला स्वतःला वाटत नाही की त्याचा राजीनामा घेतील. घ्यायचा असतं तर आधीच घेतला असता ना, एवढं लटांबर कशाला लावलं असतं, तेव्हाच घेतला असता. बदनामी झाल्यावर. आत्ता काल फक्त रात्री मला एकाने सांगितलं की येत्या अधिवेशनाच्या आधी, अर्थसंकल्पीय आहे ना आता, त्याच्या आधी 4 दिवस त्याला सांगतील की अजितदादांनी नव्हता का दिला राजीनामा आणि काही दिवस बाहेर राहिले, मग तो उपमुख्यमंत्री म्हणून आले, तू काळजी कशाला करतो, हे त्याला सांगून करतील, राजीनामा देतील त्याला धनुचा आणि नंतर परत रिइन्स्टेट करतील. राठोडला केलंच की हो, तसं त्यालाही करतील. दादा आलेच की हो. तर एनिवे, निष्कर्ष असा की आता वाल्मिक कराडला धर्मवीर किंवा धर्मयोद्धा म्हणून धनुभाऊची टीम कधी बाहेर काढते आणि कशी काढते याच्याबद्दल एक मी स्वतः मॅनेजमेंट
मध्ये असल्यामुळे आणि आनंद दिघेचं ते सगळं धर्मवीर या प्रकरणात माझा संबंध असल्यामुळे कुतूहल आहे. आय कॅन एक्सपोज देम. त्यांनी ते कसं केलं ते. डू यू वॉन्ट मी टू एक्सपोज? आय विल एक्सपोज इट. धन्यवाद.